एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत, तर दुसरीकडे भारतातून आरक्षण संपवण्याचा विचार केला जातोय। विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। जातनिहाय जनगणना आणि आरक्षण या मुद्द्यावर गेल्या काही दिवसात विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक होताना दिसले। लोकसभेत बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन आरक्षण बचावचे ढोंग करत राहुल गांधींनी सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकली, पण आज त्याच संविधानाने दिलेले आरक्षण संपवण्याच्या बाता ते करत आहेत। अमेरिका दौऱ्यात एका विद्यार्थ्यानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस आरक्षण संपवायचा विचार करेल असं म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहराच दाखवून दिलाय, अशा आता चर्चा रंगू लागल्या आहेत। We will think of scrapping reservations when India is a fair place, and India is not a fair place. एकीकडे महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला असताना दुसरीकडे देशामध्ये आरक्षण संपवण्याचा विचार केला जातोय आणि त्यामुळं या खळबळजनक विधानानं राहुल गांधी चर्चेत आलेत। बहुजन विरोधी राहुल गांधींचा खरा चेहरा हा आरक्षण संपवणे हाच आहे असं आता बोललं जात आहे। यांच्या मनातले खरे विचार आता लपून राहिलेले नाहीयेत। संविधान विरोधी काँग्रेस सत्तेत आल्यास ते लोक ओबीसी, आदिवासी आणि दलित बांधवांचे आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी देखील टीका केली जाते। काँग्रेसचा इतिहासच आरक्षण विरोधी राहिलाय असं सांगताना मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि गांधींनी कायम विरोध केला। 1985 साली आरक्षणाच्या नावाखाली बुद्धू लोकांना बढावा दिला जाणार नाही असं म्हणत राजीव गांधींनी बहुजनांचा अपमान केला, असा आरोप देखील आता विरोधकांकडून होतोय। स्वतःच्या स्वार्थासाठी जातीमध्ये भांडण लावणारे राहुल गांधी आणि काँग्रेस हे कायमच SC, ST आणि ओबीसींच्या हिताच्या विरोधात राहिले आहेत। बहुजन बांधवांनो, या राहुल गांधींचा खरा चेहरा ओळखा, अशी प्रतिक्रिया आता समाजांमधून उमटत आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।